तर आज होता दसऱ्याचा दिवस. श्रावूला सुट्टी होती, ह्यांना देखील सुट्टी होती. सकाळी उठून पटापट कामावरून घेतली. सुतक होते त्याच्यामुळे देवपूजा नव्हती करायची. तसा म्हणावा तसे नवरात्रीचे दिवस खूप काही खास गेले नाही. तर मुलांना कुठेतरी बाहेर जायची इच्छा होती, हे प्लॅनिंग करत होते, पण काय पॉसिबल झालं नाही. सणानिमित्त म्हटलं तर दाराबाहेर छोटीशी रांगोळी काढूया. तर एकदम सिंपल अशी रांगोळी काढली होती. त्यानंतर ही जी गादी होती ती खराब झाली होती. ही जी गादी आहे त्याचा कवर फाटला होता आणि ही गादी देऊन आम्ही छोट्या छोट्या उसूशा बनवून घेणार होतो. त्यासाठी ही गादी देऊन आली गादीवाल्याकडे. तर त्याच्यानंतर आमचं बाहेर जायचं ठरलं आणि जाताना वाटेत आंबे मातेचं मंदिर लागत होतं. तर बाहेरूनच दर्शन घेतलं आणि आम्ही निघालो. आरती चालू होती तिथे. तर आज जायचं होतं ते म्हणजे मला मिसळ खायची खूप क्रेविंग झाली होती. मिसळपाव माझा खूप फेवरेट आहे. तर इथे खूप जुनं हॉटेल होतं, तिथे आम्ही गेलो. खूप गर्दी होती. मिसळ मागवली. त्याच्यावरती तर्री नव्हती, तर त्यासाठी तर्रीसुद्धा मागवून घेतली. आणि खूप अशी झणझणीत मिसळ झाली होती. बाळासाठी छोट्याशा प्लेटमध्ये वेगळी काढून घेतली होती त्याला चारण्यासाठी. तर छान होती मिसळ. खूप स्पायसी होती. जाळ आणि धूर एकदम निघत होता. इथे समर्थला पण मी एकदम लावून लावून चारवत होते, तरी देखील तो पाणी पित होता जास्ती. त्याच्यानंतर मिसळ खाऊन झाल्यानंतर आम्ही निघालो होतो. मला वाटलं घरी जायचं आहे, पण हे एकदम अचानक पुढे घेऊन निघाले. तर माझ्यासाठी सरप्राईज होतं ते. तर दसऱ्यानिमित्त रस्त्याला सगळे असे फुलांच्या माळा वगैरे लावल्या होत्या. बायका घेऊन बसल्या होत्या. इथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला देखील एकदम सजावट केली होती मस्त अशी. दसऱ्यानिमित्त छान असे ड्रेस आले होते. सेलसुद्धा लागले होते. त्यानंतर मी जिथे ड्रेस घेते तिथे त्या दुकानामध्ये गेलो. तिथे देखील छान असे सेल लागले होते. लहान मुलींचे ड्रेस तर एकदम भारी भारी होते. आणि त्यानंतर बाहेर असे सेल लावून ठेवले होते. त्यांनी 1000 रुपयाला हे ड्रेस सेल करायचे होते त्यांना. मस्त असे होते, एकदम भारी होते. कापड देखील चांगलं होतं. त्याच्यानंतर मला एक डेली वेअरसाठी फक्त ड्रेस घ्यायचा होता. तर हा जो ड्रेस घेतला आहे तो मी घेतला होता डेली वेअरसाठी. तर एकदम 500 रुपयाला मिळाला हा मला ड्रेस. आणि बघू शकता तुम्ही किती छान आहे. जे स्लीव्ज जे आहेत ते एल्बोच्या खालीपर्यंत होते. त्याला मस्त अशी लेस लावली होती. पूर्ण ड्रेसलाच अशी लेस होती. व्ही नेकमध्ये होता हा ड्रेस. आणि पूर्ण प्रिंटेड होता. कुर्ता जो आहे तो पूर्ण प्रिंटेड होता. आणि पॅन्ट जी आहे ती मोरपिसी कलरची होती. त्याच्यानंतर आम्ही जे आहे ते पूजा वगैरे काय करायची नव्हती, तर फक्त गाडींचं जे आणि सायकलीचं पूजन करून घेतले. त्याचा व्हिडिओ काही नाही बनवला, पण फोटोचे शेअर करते. त्यानंतर दांडिया बघण्यासाठी गेलो होतो, पण थोडा वेळ बघितला आणि पाऊस आल्यामुळे लगेचच परत आलो. तर कसा वाटला आजचा मिनी व्लॉग ते नक्की कमेंट करून सांगा. बाय.